जय हिंद मित्रांनो. मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या नो बर्थ यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलो या ठिकाणी पहा. जे मुलं मुली आणि पुरुष जे भरतीच्या आतुरतेने वाट पाहत होता, MSRTC एस टी महामंडळ भरती, तर भरती निघालेली आहे मित्रांनो. ही भरतीची ही संधी तुम्ही अजिबात सोडू नका. ही भरतीची संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. भरती कुठे निघलेली आहे मित्रांनो, किती जागा आहे, संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज यार माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, बुलढाण्यामध्ये भरती निघलेली आहे एस टी महामंडळाची. आता या भरतीमध्ये तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर या भरतीमध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे, वयोमर्यादा किती लागणार आहे आणि कोणकोणते पद भरायचे आहे मित्रांनो. आणि अर्ज शुल्क तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला SC साठी, OBC साठी आणि खुल्या गटासाठी अर्ज शुल्क किती लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख किती तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे, हे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये मिस करू नका. मिस केलं तुम्हाला काही समजणार नाही. म्हणून तुम्ही चॅनलला या व्हिडिओला पूर्णपणे पहा आणि नीट व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. तुम्हाला स्क्रीन पण शेअर करणार आहे आणि फॉर्म कशा पद्धतीने भरायचा हे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, साईडला आपली मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे. तर या ठिकाणी पहा कामाची सुवर्ण संधी. या ठिकाणी पहा एस टी परिवहन महामंडळ बुलढाणा विभाग भरती. तर अर्ज प्रक्रिया सुरू. तर या ठिकाणी पहा बुलढाण्यामध्ये एस टी महामंडळामध्ये भरती निघालेली आहे मित्रांनो. या भरतीचे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा मित्रांनो. या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा MSRTC बुलढाणा विभागामध्ये विविध तांत्रिक व व्यावसायिक पदांसाठी शिकाऊ उमेदवारांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर शिकाऊ म्हणजे तुम्हाला थोडंफार अडचण आलेली असेल मित्रांनो. तुम्ही शिकाऊ जर असेल तुम्ही हा फॉर्म भरा मित्रांनो. कारण एस टी महामंडळामध्ये जर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जर 3 वर्ष तुम्ही जर सर्व्हिस केली तर 3 वर्षानंतर तुम्ही त्या ठिकाणी परमनंट होऊ शकता मित्रांनो. या ठिकाणी पहा इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख पहा 12 एप्रिल. तर 12 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर अर्जाची पद्धत पहा. या ठिकाणी अर्ज करण्याची पद्धत दिली मित्रांनो. उमेदवारांनी शिपमेंट इन अप्रेंटिस शिपिंग इंडिया ORG या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. तर MSRTC बुलढाणा विभाग या ठिकाणी डिव्हिजन दिले मित्रांनो. या डिव्हिजन स्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा मित्रांनो. तर ऑनलाईन नोंदणी झालेल्या उमेदवारांनी छापील नमुन्यातील अर्ज भरून आवश्यक कागदपत्रासह खालील पत्त्यावर सादर करायचं आहे मित्रांनो. आणि राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय मलकापूर रोड बुलढाणा. अर्ज स्वीकारची वेळ 1 एप्रिल ते 12 एप्रिल 2025 सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत या ठिकाणी सांगितलेलं मित्रांनो. म्हणजे अर्ज स्वीकारण्याची वेळ पहा 1 एप्रिल ते 12 एप्रिल पर्यंत सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी जाऊन अर्ज करू शकता मित्रांनो. तर अर्ज शुल्क पहा. या ठिकाणी अर्ज शुल्क सांगितलेले आहे. तर खुला प्रवर्गासाठी 510 रुपये आहे आणि मागासवर्गीयांसाठी या ठिकाणी 295 रुपये आहे मित्रांनो. तर अर्ज शुल्क तुम्हाला कशी भरायची या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो. तर शुल्क भरण्याची पद्धत राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट MSRTC फंड AC बुलढाणा या नावाने काढून अर्ज सोबत सादर करायचा आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा. या ठिकाणी पदाचे नाव सांगितलेले आहे. या ठिकाणी पहा पदाचे नाव, पद संख्या आणि शैक्षणिक पात्रता. तर कोणकोणते पद भरायचे या ठिकाणी पहा. मोटर मेकॅनिक मोटर व्हेकल
या ठिकाणी 38 जागा आहे. शैक्षणिक पात्रता पहा, ITI पाहिजे, मेकॅनिक मोटर व्यवसाय उत्तीर्ण पाहिजे. दुसरं पद पहा मेकॅनिक डिझेल, तर त्यामध्ये 16 जागा आहे. ITI पाहिजे, मेकॅनिक डिझेल व्यवसाय उत्तीर्ण पाहिजे. तर मोटर व्हेइकल बॉडी बिल्डर या ठिकाणी पहा हे पद आहे. 16 जागा भरायच्या आहे. त्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता पहा ITI झालेलं पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला व्हेइकल बॉडी बिल्डर व्यवसाय उत्तीर्ण पाहिजे. इलेक्ट्रिशियनमध्ये पहा 11 जागा आहे. यामध्ये ITI इलेक्ट्रिशियन व्यवसाय उत्तीर्ण पाहिजे. नंतर पेंटरचं पद आहे, 4 जागा आहे. यामध्ये पहा ITI पेंटर व्यवसाय उत्तीर्ण पाहिजे. नंतर टर्नरची जागा आहे. त्यामध्ये 2 जागा आहे. त्यामध्ये उत्तीर्ण पहा ITI टर्नर व्यवसाय उत्तीर्ण पाहिजे. नंतर वेल्डरची जागा आहे. त्यामध्ये 6 जागा आहे मित्रांनो. तर वेल्डरच्या ITI उत्तीर्ण पाहिजे आणि व्यवसाय उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो. ITI झाला पाहिजे वेल्डरचा. आणि अजून एक वायरमॅनची एक जागा आहे. त्यामध्ये 3 जागा आहे. तर शैक्षणिक पात्रता पहा ITI उत्तीर्ण झालं पाहिजे. वायरमॅन हा कोर्स झाला पाहिजे. नंतर पहा मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन यामध्ये 6 जागा आहे. 6 जागा आहे आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता पहा ITI मेकॅनिक रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनिंग व्यवसाय उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. तर वयोमर्यादा पहा, एक तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल त्या ठिकाणी वयोमर्यादा सांगितलं आहे. तर उमेदवारांची वय 18 ते 38 पर्यंत पाहिजे मित्रांनो. तर या ठिकाणी महत्त्वाच्या काही तारखा दिलेल्या आहे मित्रांनो पहा. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख पहा 12 एप्रिल. तर 12 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. ऑनलाईन नोंदणीची शेवटची तारीख पहा 12 एप्रिलच आहे. तर महत्त्वाचे निर्देशन पहा या ठिकाणी सांगितलेलं आहे. उमेदवारांनी सर्व कागदपत्र आणि अर्ज पूर्ण भरून वेळेत सादर करायचा आहे. ऑनलाईन नोंदणी केल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. तर तुम्ही अगोदर ऑनलाईन नोंदणी करायची आहे. मग हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. तर त्यामुळे तुम्हाला जर संपूर्ण माहिती वाचायची असेल तर या भरतीची PDF जर तुम्हाला वाचावं लागेल तर PDF जरची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जर वाचा मग फॉर्म भरा मित्रांनो. तर अधिकृत वेबसाईट पाहतो तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो. या लिंकवर जर तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरू शकता मित्रांनो. तर ऑनलाईन फॉर्म भरायची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आवडलाच तुम्हाला तर व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.